आता धुरळाला सुरुवात करूया आणि यावेळी धुरळाचा मुद्दा आहे उत्तर भारतीय अमराठी महापौर। आणि हा मुंबईबद्दलचा जरी नसला तरी मुंबईला खेटून असलेल्या मीरा भाईंदर महापालिकेमध्ये आम्ही इतके नगरसेवक निवडून आणू की उत्तर भारतीय महापौर येईल असं म्हणतात कृपाशंकर सिंग, जे महाराष्ट्रातले पहिले बिगर मराठी गृहराज्यमंत्री झाले होते। महापालिका निवडणुकांच्या या निमित्तानं मुंबईचं परिसरामध्ये मराठी विरुद्ध उत्तर भारतीय असं राजकारण पेटलंय। अशातच भाजप नेते कृपाशंकर सिंग यांनी मोठं विधान केलंय। मीरा भाईंदरमध्ये आम्ही इतके नगरसेवक निवडून आणू की उत्तर भारतीय समाजाचा महापौर बनेल असं वक्तव्य सिंग यांनी केलं। त्यांचे विधान विशेषतः मुंबई महानगरपालिका निवडणुकीपूर्वी महत्त्वाचं मानलं जात आहे। त्यामुळे आता यावरून विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे। तर हिंदू महापौर व्हावा ही भूमिका असून माझ्या आधीच्या विधानाचा चुकीचा अर्थ काढला असं स्पष्टीकरण कृपाशंकर सिंग यांनी दिलं आहे। आणि चर्चेला आपण सुरुवात करणार आहोत। आपल्यासोबत मान्यवर आहेत, आपल्यासोबत सध्या आहेत अविनाश अभ्यंकर, मनसेचे पदाधिकारी, जयंत वायंडकर, वरिष्ठ राजकीय विश्लेषक, आणि पंडित सुनील शुक्ला, जे उत्तर भारतीय सेनेचे प्रमुख आहेत आणि सध्या अतिशय आक्रमक आहेत एकदम। त्यांनी तर बीएमसी म्हणजे भैया म्युनिसिपल कॉर्पोरेशन सुद्धा म्हणून टाकलं होतं, ते सुद्धा आहेत। आणि भाजपचे सुद्धा पदाधिकारी आपल्यासोबत थोड्याच वेळात येतील, अजित चव्हाण, अशी अपेक्षा तरी सध्या आहे। थोड्याच वेळात आले की आपण त्यांच्याशी बोलूया। त्यांच्याकडे जाण्यापूर्वी पहिल्यांदा कृपाशंकर सिंग काय म्हणाले पाहूया। संभव बनेगा ना, बनाएंगे ना। हम इतना इतना नगर सेवक चुन देंगे कि उत्तर भारतीय समाज का महापौर बनेगा। संभव बनेगा ना, बनाएंगे ना। हम इतना नगर सेवक चुन देंगे कि उत्तर भारतीय समाज का महापौर बनेगा। उत्तर भारतीय मोर्चातर्फे एक आयोजित कार्यक्रम केला होता उत्तर भारतीय समाजाचा स्नेह संमेलन म्हणून, आणि तिथे आम्ही गेलो होतो। ते कार्यक्रमामध्ये असं बोलता बोलताना लोक म्हणाले की उत्तर भारतीय समाज महापौर कधी होईल। मला ठीक आहे, तुम्ही उत्तर भारतीय समाज एवढा नगरसेवक निवडून आला जेणेकरून आपण सांगू की उत्तर भारतीय समाज महापौर करा। हा मीरा भाईंदरमध्ये असा एक प्रसंग होता। त्यामध्ये कुठला हे विषयांतर काही लोक करत आहे ह्या विषयाचा, उत्तर भारतीय समाज किंवा मराठी, तुम्ही मतलब डिव्हिजन करू नका। हा मराठी समाज किंवा उत्तर भारतीय, महाराष्ट्रामध्ये राहणारे आम्ही सगळे मतलब मराठी आणि हिंदीमध्ये कुठे फरक करत नाही आणि करणार पण नाही। उत्तर भारतीय जातो उत्तर भारतीय म्हणतो, बिहारी जातो बिहारी म्हणतो, आणि ज्याला उद्या गुजराती जाईल गुजराती म्हणेल। आता ज्यांना त्यांना मतं घेण्यासाठी असे पद्धतीनं भाषणं करावे लागतात, स्टेटमेंट करावे लागतात। पण मुंबई आणि आसपासचा परिसर हा कधीही जात आपला भाषावाद कधी सहन करत नाही। कोणीही झाला तरी लोकांच्या बहुमताने तो महापौर ठरतो। कृपाशंकर सिंग जी म्हणत असतील तर तो त्यांच्या पक्षाचा दावा आहे, त्यावर मला बोलण्याची गरज वाटत नाही। या एक गोष्ट मी 100% सांगितलेलं आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये मुंबई महानगरपालिकेवर महायुतीचाच महापौर बसेल आणि तो मराठी असेल, ही आमची भूमिका आहे। आम्ही निश्चितपणे त्या विषयावर विचार करू, परंतु जास्तीत जास्त महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येक ठिकाणी हा मराठी उमेदवार निवडून यायला पाहिजे असं प्रत्येकाला वाटत असताना प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे निर्णय हे त्यांच्या निवडून आलेल्या नगरसेवकांच्या म्हणण्यानुसार घ्यावे लागतात। राहिला प्रश्न कृपाशंकर सिंह यांचा, तो त्यांचा निर्णय आहे। आता आम्ही त्या विषयावर काय बोलणार, तुम्ही त्या विषयावर त्यांनाच आधी विचारलं तर बरं होईल। भारतीय जनता पार्टीचे हिंदी भाषिक असलेले नेत्यांची एवढी हिंमत, म्हणजे ही एका प्रकारे ही माज आहे का? कारण एवढी आम्ही संख्या आणू किंवा मुंबईचा महापौर हा हिंदी भाषिकच व्हायला पाहिजे, अशी ज्यावेळी एका प्रकारे चेतावणी म्हणा किंवा एका प्रकारे आव्हानात्मक बोललं जातोय, मला असं वाटते यातूनच कळते की आजही मराठी माणसाची किंवा या शहरातल्या मराठीवरती प्रेम करणाऱ्या अन्य सर्व भाषांची ही एका प्रकारे मोठ्या प्रमाणावरती अपमानित करण्यासारखी गोष्ट आहे। आणि ह्यांची ही माज मतदार निश्चितपणे या निवडणुकीमध्ये उतरल्याशिवाय राहणार नाही। आता उद्धव ठाकरेच्या वेळेला तो हिरवा झालेला आहे। फक्त उमेदवाराचा प्रश्न नाही, त्यांची भाषणं, त्यांचं कर्तृत्व, त्यांचं लक्ष हे मुस्लिम मतदार आहे। आणि आतमध्ये म्हणतात आपण मुस्लिम मराठी युती करूया। मुंबईतला मराठी हिंदू असो की गुजराती असो की हिंदी भाषी हिंदू असो, मुंबईतला हिंदू
हे कटकारस्थान मुस्लिम मुंबई होऊ देणार नाही. तर असा हा सगळा विषय आहे. या निमित्तानं चर्चा सुरू करून देण्यात आली आहे का आणि ही अखेर चर्चा मुंबईच्याच महापौर पदापर्यंत येणार आहे का, आपण याबद्दल बोलणार आहोत. मी पहिल्यांदा जातो अविनाश अभ्यंकरांकडे. पहिल्यांदा मी आणि अविनाश अभ्यंकरजी, जरी तुम्ही मनसेचे पदाधिकारी असला तरी मी आता तुम्हाला आणि यापुढे सुद्धा शिवसेनेचा प्रवक्ता असेल नाही तर मनसेचा असेल, आम्ही शिवसेना मनसे युतीचे पदाधिकारी किंवा प्रवक्ता म्हणून तुमच्याकडे बघतोय. तर विषय असा आहे की कृपाशंकर सिंग यांनी पहिल्यांदा बोलल्यानंतर त्यांच्यावर टीका झाली. मग ते असं म्हणाले नाही मी मीरा भाईंदरबद्दल बोललो होतो, नंतर तर ते म्हणाले मी हिंदी नाही हिंदूबद्दल बोललो होतो. पण या निमित्तानं हिंदी भाषक हा शब्द त्यांनी नीट वापरलेला आहे. या निमित्तानं महापौर पदाची चर्चा मराठीवरून हिंदी भाषी उत्तर भारतीय महापौर इथपर्यंत गेली आहे का? आवाज गेला. माझा प्रश्न बेसिक विषय तुम्हाला माहिती आहे, माझा आवाज येत असेल तर थेट उत्तर दिलं तरी चालेल. आत्ता आलाय प्रसन्न, थोडा इकडे तुमच्या काहीतरी नेटवर्कचा इश्यू आहे. काही नाही, पहिली एक गोष्ट मी अत्यंत स्पष्टपणे सांगतो की मुंबईचा महापौर, तुम्हाला ऐकायला येतोय माझा हो आवाज? ऐकायला येतोय स्पष्टपणे, बोला तुम्ही. मुंबईचा महापौर हा 100% मराठीच असेल. बाकी तुम्ही भाजपची जर विचारांची क्रोनॉलॉजी बघितलीत तर त्यांचं जे जुनं स्वप्न आहे मुंबई तोडण्याचं महाराष्ट्रापासूनचं, ते महाराष्ट्रातील 12 कोटी मराठी जनता साध्य होऊन देणार नाही. राहता राहिला कृपाशंकर सिंगांचा विषय, तर हे सिनियर लीडर आहेत, आधी काँग्रेसचे होते, आता ते भाजपवासी आहेत. आणि त्यांनी जे स्टेटमेंट तिकडे केलं मीरा भाईंदरला, ही भाजपची एक पद्धत आहे. आधी कोणतरी एक बोलून बघतो, मग ते भाषेवरून जातीवर आणायचं आणि मग सगळं इलेक्शनचा खेळ मांडायचा. एक गोष्ट नक्की लक्षात घ्या की त्यांचे काही जरी मनसुबे असले तरी ते पोटात एक प्रकारे बाहेर आलेले आहेत. आलं का लक्षात? बरं. कारण आज मीरा भाईंदरची लोकसंख्या जवळपास 28% मराठी आहेत ना. मग ह्यांना मीरा भाईंदरचं मतदान नकोय का? हा महाराष्ट्र आहे. हा महाराष्ट्रात पहिला मराठी माणसाचा आवाज चालणार, इतरांचा आदर 100% आहे. कळलं का? आम्ही इतर सर्व भाषांचा आदर करतो, माणसांचा आदर करतो, पण जर मराठी माणसाला गृहीत धरण्याचा प्रयत्न झाला आणि इथे कामाकरता येऊन जर मुंबई काबीज करण्याचा प्रयत्न झाला तर तो मुंबईतील मराठी माणूस हा 100% हाणून पाडेल. आणि दुसरं प्रसन्नजी, ही जी एक क्रोनॉलॉजी आपण गेल्या काही महिन्यापासूनची भाजपची बघितली, जानेवारी पासूनची, तर पहिल्यांदा हिंदी भाषेवरनं त्यांनी सुरू केलं. मग एक कबुतरांचा विषय काढला, मग अजून दुसरा विषय होता, आता बोलताना मी विसरलो तुमच्याशी, आणि आता चौथा 5वा विषय. हे अशा प्रकारचं राजकारण तुम्ही डेव्हलपमेंटवरती बोला ना. तुम्ही प्रत्येक इलेक्शन हे जात पात, भाषा विरुद्ध भाषिक वाद ह्याच्यावरती का आणता? तुम्हाला जर तुम्ही जर नेहमी सांगता ओरडून, आणि माझा खास करून प्रश्न या महाराष्ट्रातील भाजपच्या सर्व नेतृत्वांना आहे. हे अमित साटम सतत बडबडत असतात, इतर आशिष शेलारजी आहेत, आमचे सन्माननीय मुख्यमंत्री आहेत, जे कायम महाराष्ट्रावरती प्रेम असल्याच्या भावना व्यक्त करत असतात. या कृपाशंकर सिंगच्या स्टेटमेंटशी ते सहमत आहेत का? मी अजित चव्हाणांना हाच प्रश्न विचारतो. अजित चव्हाण कृपाशंकर सिंग यांचा बाईट मी अजून हवं तर दोनदा तुमच्यासाठी ऐकवतो. ते स्पष्टपणे म्हणतात, क्यों नहीं हम इतने नगरसेवक चुन के लाएंगे कि उत्तर भारतीय महापौर होगा. माझा तुम्हाला प्रश्न असा आहे की महाराष्ट्र मराठी राज्यामध्ये, म्हणजे उद्या उत्तर प्रदेशामध्ये जाऊन अजित चव्हाण तरी म्हणतील का की इकडे एवढ्या पॉकेट मराठी लोकांचा इकडे मराठी महापौर व्हायला पाहिजे वगैरे? असं आपण का नाही म्हणत? कारण तिकडच्या स्थानिक अस्मितेचा तो एक मान असतो. त्याचप्रमाणे जेव्हा उत्तर भारतीय महापौर झाला पाहिजे अशी इच्छा का तयार होते? माझा तुम्हाला प्रश्न आहे. कृपाशंकर सिंग यांच्या या विधानाकडे आपण कसं पाहता? अजित चव्हाण. नाही, हे अगदी स्पष्ट करू इच्छितो की कृपाशंकर सिंग यांची भूमिका ही काय भारतीय जनता पार्टीची भूमिका असू शकत नाही. मुंबईचा महापौर, एक तर सगळ्यात पहिलं आणि महत्वाचं की कृपाशंकर सिंग मुंबईबद्दल काही बोलले नाहीत असं त्यांनी सुद्धा सांगितलं. कृपाशंकर सिंगच्या वक्तव्याबद्दल शहानिशा मी करणार नाही, त्याचं ते बघतील. भारतीय जनता पार्टी म्हणून भारतीय जनता पार्टीची भूमिका मांडण्याकरता मी आपल्या कार्यक्रमामध्ये आहे. बरं. मुंबईचा महापौर हा मराठीच होईल आणि हिंदूच होईल, ही भूमिका भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष अमित भाई साटम, माझे मित्र अमित साटम आणि देवेंद्रजींनी वेळोवेळी व्यक्त केलेली आहे. अभ्यंकर साहेबांना मी आता ऐकत होतो. अभ्यंकर साहेब काय असतं माहितीये का, चांगले शब्द निवडून साखर पेरणी केली म्हणजे ते लोकांपर्यंत पोहोचतं अशातला भाग नाही. काय क्रोनॉलॉजीची भानगड लावली आहे तुम्ही? हा मुद्दा एखाद्या माणसानं काहीतरी बोललं, त्यांनी ते स्पष्ट करून सांगितलं, त्यानंतर सुद्धा
तुमच्या फायद्यासाठी म्हणून एखाद्या तुम्ही असे माणसानं मुद्दे गरम नाही, करत असतात. तुमचे महत्त्वाचे नेते आहेत. समुद्राच्या मुद्द्यावरती आम्ही आमची भूमिका एकदम स्पष्ट करू. आणि ते जबाबदार व्यक्तिमत्व आहे का नाही सांगा, का तुम्ही त्यांना जबाबदार धरत नाही? कोणाला एक गोष्ट लक्षात घ्या, कृपाशंकर सिंगनी स्पष्ट करून सांगितलं मी मुंबईबद्दल बोललो नाही. माझं स्पष्ट म्हणणं असं आहे, कृपाशंकर सिंग दुसऱ्या दिवशी मीरा भाईंदर तुम्हाला मान्य आहे का? बरं ठीक आहे, मी दोघांकडे पुन्हा एकदा येतो. मी दोघांकडे पुन्हा येईन. मी सुनील शुक्लांकडे जातोय. सुनील शुक्ला जी, अब तक तो लग रहा था, आतापर्यंत वाटत होतं की हिंदी उत्तर भारतीय महापौर फक्त तुम्हीच बोलतात की काय, पण आता थेट भाजपचे लीडर कृपाशंकर सिंग तेच म्हणतायत उत्तर भारतीय महापौर. सध्या ते मुंबईबद्दल नाही बोलत आहेत, ते मीरा भाईंदर बद्दल बोलतायत. पण या निमित्तानं उत्तर भारतीयांच्या मनात मुंबई किंवा लगतच्या प्रदेशामध्ये आपला महापौर व्हावा अशी महत्वाकांक्षा नक्की आहे. आपलं काय म्हणणं आहे या बाबतीत? महाराष्ट्र जन्म घेतलेले गोविंद वल्लभ पंत हे उत्तर प्रदेशचे पहिले मुख्यमंत्री झाले. उत्तर प्रदेशमध्ये नरेंद्र मोदी साहेब तिसरं टर्म कंप्लीट करून आज ते सध्या प्रधानमंत्री आहेत. आणि उत्तर प्रदेश किंवा उत्तर भारत आम्ही लोकांना लाईक करतात. आणि असं आमच्यामध्ये नाही की मराठी मुख्यमंत्री गोविंद पंत झाले आणि प्रधानमंत्री जे आहेत ते आपले गुजराती आहेत. मी एकच बोलण्यात इच्छितो, जे कृपाशंकर सिंग आहेत ते वॉशिंग मध्ये जाऊन जेव्हा हे लोक मारत होते आम्हाला, महाराष्ट्र नवनिर्माण सेनाचे लोक, तेव्हा हे MOS होते, मिनिस्टर ऑफ स्टेट, बहुतेक होम मिनिस्ट्री यांच्या हातात होता. त्यावेळी आम्हाला मारहाण करताना हे गप होते, तेव्हा काँग्रेसी होते. आता ते भाजप झाले वॉशिंग मध्ये जाऊन, आणि उत्तर भारतीय महापौर ठरवायचं काम बीजेपीचं नाही. ह्या गौ हत्यारी पार्टी आहे, गौ मांस घेणारी पार्टी. मी बोलण्यात इच्छितो, आमच्या पक्ष उत्तर भारतीय विकास सेना भूमिपुत्र महाराष्ट्राचा जन्म घेतलेला प्रत्येक उत्तर भारतीय पण होऊ शकतो महापौर, आणि आम्ही घडवणार ते. आम्ही असं बोलत नाही बाहेरने आलेले लोंढे ते होणार. आमच्या इकडे 2-3 पिढीपासून जे लोक राहत आहेत ते स्वतःला मी स्वतःला मराठी समजतो, माझा जन्म इकडे झालेला आहे, तर मी महापौर होऊ शकत नाही का? कारण मी उत्तर भारतीय, माझ्या आडनाव उत्तर भारतीय म्हणून मी का म्हणतो, आपल्या भूमीमध्ये ज्याचा जन्म झालेला, जो इकडचा भूमिपुत्र असेल, नक्कीच तो उत्तर भारतीय असेल. आपला पक्ष उत्तर भारतीय विकास सेना, आपल्या लोकांना मारहाण चालू आहे, तो सत्ता आम्ही घेणार आपल्या सुरक्षा करिता, आणि नक्कीच आम्ही महापौर घडवणार आहे. आणि त्याच्यामध्ये असं नव्हे की 5 वर्ष केवळ उत्तर भारतीय असणार, त्याच्यात 2.5 वर्ष मराठी पण असू शकतो नक्कीच, आणि उत्तर भारतीय पण. बहुतेक भारतीय जनता पार्टी जे मुसलमान तुष्टीकरण करतायत, गौमासचा चंदा 2014 पासून ते घेत आहेत. ठीक आहे, मी सुनील त्याच्यात मी जात नाही, पण सुनील शुक्लाजी मला खूप बरं वाटलं, तुम्ही एक तर छान मराठी सुरू केली आणि बऱ्यापैकी मराठी चांगलं बोलताय तुम्ही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही जे व्हॉट्सअप मेसेज खासगी ब्रॉडकास्ट लिस्टवर पाठवता, त्या तुलनेत तुम्ही इकडे इतके संयत वागताय तुम्ही की एकदम संत वाटताय तुम्ही. जे तुम्ही म्हणजे तुमच्या व्हॉट्सअप मेसेज वाचले तर पटणार नाही, त्याच्यावर तुम्ही तिकडे सेना भवनाच्या समोर काय बोर्ड लावला होता, भैया म्युन्सिपल कॉर्पोरेशन, त्या तुलनेत तुम्ही खूप सभ्य वागताय. चांगलं आहे, बरं वाटलं तुमचं हे ऐकून आणि बोलून. मी जयंत माइंडकरांकडे जातोय. माइंडकरजी हे आता नाकारायला म्हणजे किंवा पत्रकार म्हणून विश्लेषण करत असताना की मुंबई आणि लगतच्या प्रदेशातल्या बहुभाषिक उत्तर भारतीय अमराठी लोकांना आपल्यातलाही आता महापौर झाला पाहिजे ही महत्वाकांक्षा फुलू लागलेली आहे. आता या महत्वाकांक्षेचं करायचं काय? त्यांची संख्या पण आहे आणि महत्वाकांक्षा सुद्धा आहे. प्रसन्न, तुझ्या प्रश्नाच्या अनालिसिसमध्ये तुझा एक शब्द वापरला, त्यांची संख्या पण आहे. मी पहिल्यांदा या एका मुद्द्याकडे लक्ष वेधू इच्छितो. भलेही कृपाशंकर सिंग यांनी हा मुद्दा मीरा भाईंदर पुरता म्हटलेला असेल, पण जे मी आता स्टॅटिस्टिक्स मुंबईचं देतोय तेच स्टॅटिस्टिक्स अगदी मुंबई बाहेरच्या एक्सटेंडेड सबर्ब्सना लागू आहे. मुंबईत आजही अकॉर्डिंग टू इलेक्शन कमिशन 35% मराठी बोलणारे लोक आजही राहतात. ज्याच्या भरोशावर ठाकरे बंधूंचं राजकारण सुरू आहे, किंवा ज्याच्या भरोशावर आपण म्हणूया हिंदी एक प्रकारे लादल्या गेल्यानंतर 5 जुलैला 2 भाऊ एकत्र आले आणि आज जे काही एकत्र येत आहेत, हे राजकारण ज्या 35% ते, आणि हा सर्वात मोठा चंक आहे. आणि या खालोखालचा जो चंक आहे तो म्हणजे देशात 75 कोटी लोक हिंदी भाषी आहेत, जे सकाळी उठल्यानंतर हिंदीत बोलतात. आणि यातले आज मुंबईच्या लोकसंख्येतला
23% मतदार आज हिंदी भाषी आहे. मराठी नंतरचा सर्वात मोठा चंक म्हणजे हिंदी भाषी, ज्याच्या भरवशावर तुम्ही आता जे कृपाशंकर सिंग यांनी भलेही मीरा भाईंदर विषयी म्हटलेलं असेल, पण माझ्या दृष्टीने भारतीय जनता पार्टीला हे एक प्रकारे पेटवायचा आहे हा इश्यू की हिंदी प्लस 11% गुजराती, म्हणजे 23 आणि 11 एकूण 34%. मराठी जेवढी मतं मुंबईतली आहेत त्याला पॅरलल आणि अर्थात मोस्टली बीजेपी सपोर्टर्स याचं, कारण काऊ बेल्ट मध्ये ते तर आता जे काही काऊ वगैरे गोहत्या वगैरे मी त्याच्याबद्दल बोलत नाही, कारण बीफ हे ऑफिशियली कट होतं की नाही, कत्तलखाने आहेत की नाही हा एक वेगळा इश्यू आहे, त्याच्यात मी पडत नाही. पण काऊ पण आहेत पण काऊ बेल्ट मध्ये एकूणच भाजपचं प्राबल्य आहे आणि त्याचबरोबर गुजराती समाज. मी तुमचा प्रश्न घेऊन जातो अजित चव्हाणांकडे. जयंत वाणकरांनी तुम्ही एक महत्वाचा मुद्दा मांडला. अजित चव्हाण, असा काही प्रयत्न चालू आहे का? हे बघा, असं आपोआप कोणी काही बोलत नसतं. म्हणजे उदाहरणार्थ कृपाशंकर सिंग, जे इतर वेळी मीडियासमोर आता विसरायला होतं की जे कृपाशंकर सिंग नावाचे एक काँग्रेसमध्ये राजकारणी होते, मग त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले, जे भाजपनेच लावले होते, मग आता ते भाजपमध्ये विसरायला होतं. ते अचानक समोर येतात आणि म्हणतात मीरा भाईंदर में 100 से ज्यादा नगरसेवक चुन के लाएंगे और महापौर भी हमारा होगा. असं जेव्हा विधान येतं ना, त्यावेळी त्याच्यामध्ये क्रोनॉलॉजी बघावी लागते. आणि म्हणून माझा प्रश्न आहे, जो माइंडकर सांगू पाहतायत की भाजपला जाणीवपूर्वक ही चर्चा एवढी मोठी झाली पाहिजे की नॉन मराठी, त्याच्यात हिंदी आणि गुजराती हे एकत्र येऊन तुम्हाला एक प्रकारचं ध्रुवीकरणाचं राजकारण झालं पाहिजे, असा प्रयत्न हा चालू आहे. बघा, एकतर माझ्याही लक्षात तुम्ही आणून दिलं की कृपाशंकर सिंग या प्रक्रियेदरम्यान कुठतरी आहे. तुम्ही विचारताय अशी क्रोनॉलॉजी अजिबात नाही. ही भारतीय जनता पार्टीची अधिकृत भूमिका आहे. त्यांच्या तोंडात अक्षरशः माईक कोंबून त्यांना प्रतिक्रिया विचारली, त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. त्याच्यानंतर त्यांनी खुलासा केला, मी असं या विषयामध्ये मुंबईबद्दल काहीही बोललेलो नव्हतो. कोण आहे कृपाशंकर सिंग, काय संबंध आहे कृपाशंकर सिंगचा? मी अमित साटमजींना ओळखतो, मी आशिष शेलारजींना ओळखतो आणि मी मुंबईच्या आमच्या निवडणूक संचालन समितीला ओळखतो. काही त्याच्यामध्ये रोल आहे का कृपाशंकर सिंग नावाच्या माणसाचा? भारतीय जनता पार्टीचा सुस्पष्ट संदेश मुंबईकरांकरता हा आहे की महाराष्ट्रातनं आणि मुंबईतनं, आणि तुम्हाला आणखी एक गोष्ट सांगू का, कोणाचा बाप काय त्याच्या 56 पिढ्यांची पित्र जरी खाली उतरली ना, मुंबई महाराष्ट्रापासून तोडू शकत नाही. मला प्रश्न विचारायचा आहे की ज्यांना अचानक अशी स्वप्न पडतात निवडणुका जवळ आल्यानंतर की मुंबई महाराष्ट्रापासून तुटणार आहे, ज्यांनी मराठी माणसाच्या छातीमध्ये गोळ्या घातल्यात, याच्या चंद्र दिवा करो मुंबई महाराष्ट्राला मिळणार नाही असं सांगितलं, ज्यांनी मुंबई आम्ही 150 कोटी रुपये गुजरातला मोजून दिले आणि आमचे 106 हुतात्मे झाल्यानंतर जी मुंबई आम्हाला मिळाली, अशा काँग्रेसच्या मांडीवर तुम्ही जाऊन बसलाय आणि तुम्ही भारतीय जनता पार्टीला हा प्रश्न विचारता. या लोकांना लाजा वाटत नाही का? पहिला प्रश्न हा माझा आहे की हे लोक प्रबोधनकार ठाकरेंच्या, वंदनीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या आत्म्याला काय उत्तर देतील वर गेल्यानंतर? खरं तर याच्यापैकी कोण स्वर्गात नरकात हा नंतरचा भाग आहे, पण एक श्रद्धावान हिंदू म्हणून मी पुनर्जन्माचा सिद्धांत मान्य करतो. बाळासाहेबांचा जर पुनर्जन्म झाला तर या सगळ्यांच्या पार्श्वभागावरती लाथा आधी बाळासाहेब घालतील. ठीक आहे अजित चव्हाण, तुमच्या भावना, टोकाच्या भावना, मला टोकाच्या भावना पटलेल्या आहेत, पण टोकाची भाषा नको. मी अजित अभ्यंकरांकडे जाऊन त्यानंतर पुन्हा सुनील शुक्लांकडे मी जाणार आहे. अजित अभ्यंकरजी, अजित चव्हाणांचे तुम्हाला काही प्रश्न आहेत? प्रामुख्यानं त्यांनी हे एक रेफ्यूट करून टाकलेलं आहे की कृपाशंकर सिंग यांना आम्ही एवढं महत्वाचं मानतच नाही, त्यांच्या विधानाला एवढा महत्व का देता तुम्ही? हो, पहिलं म्हणजे मला कळत नाही हे बाळासाहेबांचं नाव कुठल्या तोंडाने घेतात. ज्यांच्या जीवावर हे मोठे झाले, ज्यांच्या जीवावर यांचा पक्ष वाढला, सन्माननीय प्रमोद महाजन असतील, इतर सर्व अडवाणीजी असतील, ह्या सगळे इकडे एकत्र आले आणि आज हे पार्श्वभागावर लाथा मारण्याच्या गोष्टी करतायत. अजित चव्हाणांच्या तोंडात अशी भाषा शोभत नाही. मी त्यांचा आदर करतो, परंतु ही भाषा योग्य नाही. भाषा आम्ही उत्तम वापरू शकतो, परंतु ते आमच्यावर संस्कार नाहीयेत. प्रश्न असा आहे, यांच्या जर देशभरातल्या सगळ्या भानगडी बघितल्या ना, पीडीपी पासून किंवा कशा प्रकारे यांनी आता शिवसेना फोडली, कशा प्रकारे ते काय झालं, याच्या मागचा कर्ता करविता कोण आहे, आणि बाळासाहेबांचे विचार सुरत गुवाहाटी मार्गे, गोवा मार्गे मुंबईत कसे परत आले आणि सत्तेत कशा प्रकारे विराजमान झाले, आणि आता काय खेळ चालू आहे संपूर्ण महाराष्ट्र बघतोय. अशी ओरबाडी ही कधीही महाराष्ट्रात नव्हती.
डिफरन्स ऑफ ओपिनियन होते, वैचारिक मतभेद होते, परंतु पक्षाच्या पक्ष फोडायचे, उमेदवार फोडायचे, उमेदवार हे कुठल्या विचाराने आले? तो अशोक चव्हाण कुठल्या विचारांनी आले? अजितदादा कुठल्या विचारांनी आले? हे संघाच्या कुठल्या विचारांनी आले? हे संघाला मान्य आहे. राहिला कृपाशंकर सिंग, ज्या बाणेदारपणे ते आज बोलले, अजितजी 100% अजितजी, मी तुम्हाला ओळखतोय, आपली चांगली मैत्री पण आहे, परंतु एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा की ज्या बाणेदारपणे कृपाशंकर सिंग बोलले, त्यांच्यावर आरोप देऊन त्यांना सन्मानाने तुम्हीच घेतला होता ना पक्षात. तुम्ही म्हणजे तुमच्या पक्षाने. आणि कोणी सत्कार केला होता त्यांना पक्षात घेताना? तुम्हाला आज कसं आठवलं त्यांचा संबंध काय? मी फक्त या तिघांना ओळखतो. मी आपणास वैयक्तिक बोलत नाहीये, एक प्रवक्ता म्हणून मी तुमच्याशी चर्चा करतोय. लक्षात ठेवा. महत्वाचं असं आहे की कृपाशंकर सिंग बोलले, ते तुमच्या पक्षाचे जबाबदार पदाधिकारी आहेत. ते जर चुकले असते तर त्यांना तिथेच झापायला पाहिजे होतं. अमित साटम सरांनी ऑलरेडी पत्रक काढायला पाहिजे होतं. मुख्यमंत्री कार्यालयातनं त्यांच्या हकालपट्टीचं पत्र काढायला पाहिजे होतं. जर तुम्ही म्हणताय आमचा त्यांच्याशी संबंध नाही, हे तुम्ही म्हणताय, बाकी राहिले इतर राजकीय विषय ना, तर नको ते विषयात आपण न गेलेलं बरं. ठीक आहे. मी अजित चव्हाणांकडे, मी तुमचे प्रश्न अजित चव्हाणांकडे घेऊन जाण्यापूर्वी एक प्रश्न सुनील शुक्ला यांना. सुनीलजी, एक तो मानना पडेगा, सुनीलजी, एक तर मानायला पाहिजे की काही पण म्हणा, भाजप का एवढा शक्तिमान पक्ष आणि ज्याला माहिती की उत्तर भारतीय आणि गुजराती आपल्या बाजूने, तरी सुद्धा कोणी जाहीरपणे म्हणत नाही सुनील शुक्ला की येस आम्हाला हिंदी महापौर यावेळी बसवणार, होय आम्ही अमराठी महापौर बसवणार, होय आम्ही उत्तर भारतीय महापौर बसवणार. माझा तुम्हाला प्रश्न असा आहे की तुम्ही जे उत्तर भारतीयांची बाजू घेता, कारण हे बघा, शिवसेना मनसेने क्लिअर केलेलं आहे की मराठी महापौर आणि आमचाच महापौर, त्यामुळे त्यांचा विषय संपला. तुमची मात्र अपेक्षा आहे की यांनी जाहीर करावं. तसा माझा तुम्हाला प्रश्न आहे, काय तुम्ही हा प्रश्न भाजप आणि अशा पक्षांना, मग काँग्रेस का असेना, विचारणार आहात की यावेळी हिंदी महापौर देणार की नाही देणार? हा तुमचा प्रश्न आहे का? भारतीय जनता पार्टी किंवा काँग्रेस कधीही उत्तर भारतीय महापौर घडू देणार नाही. दुसरं, उत्तर भारतीय अगोदर काँग्रेसला वोट देत होते, आता सध्या भारतीय जनता पार्टीला देत होते, पण त्यावेळी उत्तर भारतीय विकास सेना हा पक्ष नव्हता. आता हे पक्ष घडवलेला आहे आणि उत्तर भारतीयवर जे मारहाण चालू आहे, ज्या इकडे हिंदीचा अस्मिताचा सवाल झालेला आहे, आमची लोक संघटित झालेले, एकत्र झालेले आहे. मी ज्या लोकांबद्दल बोलतोय, जे इकडचा भूमिपुत्र आहे, जे लोंढे बाहेर येतात जातात त्यांच्याबद्दल नव्हे, जे इकडे स्थायी निवासी आहे, ते स्थायी निवासी उत्तर भारतीय जनसंख्या वाढल्यानंतर आमच्यावर मारहाण चालू आहे. एकच पर्याय, आम्हाला सत्य हातावर घेतलं पाहिजे आणि ते नक्कीच घेऊ. आणि उत्तर भारतीय महापौर घडवला तर काय चूक त्याच्यात? आम्ही उत्तर प्रदेशमध्ये गोविंद पंत साहेबांना, त्यांना आपण मुख्यमंत्री घडवला होता. महापौर कुठला पद आहे? मोठा पद नव्हे, पण एक अस्मिता असतो, एक मराठी अस्मिताचा आम्ही हृदय प्रसून आम्ही स्वीकार करतो. मी स्वतः मराठी स्वतःला म्हणतो, उत्तर भारतीय महापौर झाला हे कसला चुकीचा शब्द आहे? आम्ही घडवणार आहे. आमच्या पक्षाचं नाव उत्तर भारतीय विकास सेना आणि उत्तर भारतीय सोबत येत आहेत, संघटित येत आहेत. आम्ही बटेंगे तो पिटेंगे ते होणार नाही, आम्ही सटेंगे तो बचेंगे आणि आमचा महापौर आम्ही घडवणार आहे यावेळी. बरं, मी अजित चव्हाणांकडे जातो आणि नंतर मला शेवटची कमेंट करायला माइंडकरांकडे. अजित चव्हाणजी, मला याच्यातला एक गेम लक्षात आलेला आहे. भाजप शिवसेना मनसेला म्हणताय की जाहीर करा की तुम्ही हिंदू महापौर देणार आहात, मराठी असला तरी मराठी हिंदू महापौर देणार आहात. आणि या बाबतीत मला तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे, जरा शिवसेना मनसेची अडचण होते, कारण आम्ही मराठी हिंदू महापौर देणार असं म्हटलं तर ज्या मुसलमान जे स्वाभाविकरित्या भाजप विरोधात म्हणून जे मतदान करतील ते दुखावले जातील, त्यामुळे ते जाहीर करत नाहीयेत. पण माझा आता तुम्हाला दुसरा प्रश्न आहे, तुमच्याच या लॉजिकचा वापर करून, की तुम्ही तरी हिंदू मराठी महापौर देणार, हे तर तुम्ही पण जाहीर नाही करत आहात. प्रसन्नजी, सर्वप्रथम आम्ही जाहीर केलं की मुंबईचा महापौर मराठी असेल. आपण तुम्ही हिंदू म्हणताय. मी तरी ऐकलं होतं आशिष शेलार जेव्हा त्यांच्या एक काय ते मराठी अभ्यास केंद्रावाली मंडळी जाऊन म्हणाली होती, तो आशिष शेलार म्हणाले हिंदू महापौर होणार म्हणून. मुंबईचे अध्यक्ष अमित साटम यांचं भाषण मी व्हॉट्सअपवरती आपल्याला पाठवतो. आमची अधिकृत भूमिका आहे, मुंबईचा महापौर मराठी असेल आणि हिंदू असेल. माझे मित्र सन्माननीय अभ्यंकर साहेबांनी इथं जी काही भूमिका मांडली, मला थोडंसं आता काय होतं की कधी कधी अडचण अशी होते बघा, त्यांना उबाठाच्या बाबतीत सुद्धा बोलावं लागते. त्यामुळं यापूर्वी अशा पद्धतीची भूमिका त्यांना कधी घ्यावी लागत नव्हती, आज त्यांनी ती घेतली. पण ते फुटलं वगैरे हे सगळं अभ्यंकर साहेब आता इतिहासात जमा झालं, कारण ही सगळी मंडळी लोकांच्या समोर गेली आपल्या नव्या ओळखीनं आणि ते निवडून पुन्हा आले लोकशाहीमध्ये. त्यामुळं आता तुम्ही त्यांच्यावरती ते तसे आरोप करू शकत नाही. ते काय कुणाच्या लेबलनं निवडून आलेले नाही, ते त्यांच्या ओळखीनं, नव्या ओळखीनं लोकांपर्यंत गेले आणि बहुमत मिळवून ते परत सत्तेमध्ये महाराष्ट्राच्या आलेले.
एक गोष्ट तुम्हाला मी सांगतो, सुनील शुक्लांच्या सारखी मंडळी असली पाहिजे, त्याला थोडंसं मनोरंजन होतं राजकारणामध्ये, पण महाराष्ट्रामधल्याच आणि इतर सगळ्याच ठिकाणचे आपण बघा आता सी आर पाटील गुजरात मनोरंजन होतोय ना, गौ कटिंग चालू मराठी केंद्रीय सुनील आहे राव, ना, आहे ना. काय मुलांना झालंय, एकतर तुमचा जो बदललेला टोन आहे आता त्याला चर्चेचा 10 लाख रुपये तो जरा देतायत. ठीक आहे, हा मुसलमान नाहीतर जातीला 52 जातींना मायनॉरिटी कोटा असल्यावर त्यांना ओबीसीचं आरक्षण देत आहेत. हे बाबा मला बोलू दे ना, तुला टोले खायचे आहेत का रे परत? ऐक ना, शांत राहा. नाही सुनीलजी प्लीज, सुनीलजी आपण जरा चर्चेचा एक कशाला तू स्वीकार करा ना, स्वीकार करा. गौ चर्चेची कटिंग काही पद्धती आपण फॉलो करूया, कारण वेळ पण कमी आहे. नाही, वेळ नाही, सुद्धा- अजित सावंत पूर्ण करा, मला शेवटची 2 मिनिटं इतरांना द्यायची प्लीज. निवडणुकीच्या मतदानाच्या आधी थोडा प्रसाद असल मराठी प्रसाद हवाय का तुला? कशाला बडबड करतो बाबा, थांब ना जरा. प्रसन्नजी, मुद्दा असा आहे याच्यामध्ये की आपण एक लक्षात घ्या की मुंबई महाराष्ट्राची राजधानी आहे, त्यामुळे मुंबई तुटणार, बाकीच्या इतर सगळ्या ज्या वल्गना आहेत त्या फक्त निवडणूक आल्यानंतर होत असतात. मुंबई तशी देशाची आर्थिक राजधानी सुद्धा आहे बरं. आणि देशाच्या सर्व राज्यातनं आलेले सर्व भाषिक मतदार जे इथं आहेत त्या सगळ्यांचा विश्वास भारतीय जनता पार्टीवरती आहे. पण मुंबई महाराष्ट्राची राजधानी असल्यामुळं पहिला अधिकार मुंबईवरती मराठी माणसाचा ठीक आहे. आहे. आमच्या तुम्ही बऱ्यापैकी पूर्ण क्लॅरिफाय केलेल्या, बऱ्यापैकी स्पष्टीकरण दिलेले अजितजी, त्याबद्दल तुम्ही स्पष्ट केलेलं आहे, त्याबद्दल धन्यवाद. मी अभ्यंकरांकडे जातो. अभ्यंकरजी, इथे आता भाजपचे अधिकृत प्रवक्ते अधिकृत म्हणजे या टीव्हीच्या मंचावरती स्पष्टपणे सांगतात की आमची भूमिका एकच ती म्हणजे, आणि अमित साठमांनी जाहीर केलेले की मराठी महापौर होणार आहे. आता तरी तुमचे म्हणजे पर्यायानं शिवसेना मनसेचे संशय फिटले का? नाही, याच्यात संशयाचा विषय नाहीये ना, स्पष्ट दिसतोय. माजी जे शहर अध्यक्ष होते ते म्हणाले होते हिंदू महापौर होईल म्हणून. अमित साठम म्हणतायत मराठी महापौर होईल म्हणून. त्यांचे कृपाशंकर सिंग ज्यांना ह्यांनी प्रवेश दिलेला आहे ते म्हणतायत उत्तर भारतीय महापौर होईल म्हणून. आणि दुसरं असं आहे अजितजी, अत्यंत आदराने आपल्याला सांगतो, चुकीचा घडवलेला इतिहास लोक विसरत नाहीत. ते भविष्यात 100% प्रत्येकाला भोगायला लागतं. थोडक्यातच तुम्हाला एवढं सांगेन, ती जे काय घडलेलं होतं ते इतिहासात जमा नाही झालं. तो बाळासाहेबांच्या विचारांचा अपमान होता. बाळासाहेबांनी सन्माननीय बाळासाहेबांनी जे भाजपला हाताची धरून मोठं केलं होतं, इतिहासाच्या ज्या नको झाला ते व्हायचं ते झालेलं आहे. जे विचार पुढेही गेलेला आहे, ते सत्तेत जाण्याकरता धुळीस मिळवले गेले. ठीक आहे, ठीक आहे. मी माइंडकरांना शेवटचा प्रश्न विचारतो. माइंडकरजी, या निमित्तानं मला एक 2 व्हल्नरेबल समूह जाणवतात. म्हणजे महाराष्ट्रामध्ये, मुंबईमध्ये उत्तर भारतीय असं म्हटलं तर काहीतरी अंगावरनं झटकून टाकावं अशी स्थिती असते. मुसलमान तर हे जणू काही महाराष्ट्राचा आणि भारताचा भागच नाहीत अशा प्रकारे, म्हणजे त्यांचा उल्लेख कोणीच करत नाही. शिवसेना मनसे सुद्धा अडचण आणि भाजप सुद्धा, म्हणजे डायरेक्ट किरीट सोमय्या तर थेट म्हणतात की हे मुसलमानांच्या सोबत जाणारे मराठी म्हणजे मुसलमान आहेतच ना इकडे मुंबईमध्ये. अशा प्रकारे एखाद्या समूहाला, मग तो हिंदी भाषी असो किंवा मुस्लिम असो, यांना वगळण्याचं राजकारण करण्याला सर्वमान्यता आणि जनरलायझेशन होणं, याकडे आपण कसं पाहता? काही नाही, एक सरळ कायदा असला पाहिजे की अशा प्रकारचे कॅम्पेन करणाऱ्या प्रत्येक राजकीय पक्षावर इमिजिएटली कारवाई करून त्यांच्यावर बंदी घातली गेली पाहिजे. याचं कारण एका विशिष्ट समाजाला तुम्ही जणू काही हिरवे, देशद्रोही वगैरे म्हटलं जातं, तीच यारस्टिक आपण हे बाहेरून लोंढे आलेत असं म्हणत त्यांना ठोकून काढा, तुम्ही मराठीत बोला म्हणून मारलं जातं. आणि हे सगळे भारताचे नागरिक असताना किंवा 15 वर्ष मुंबईत राहिलेले असताना किंवा त्यांचा जन्म मुंबईत झालेला असताना त्यांना हे केवळ भाषेकरता सहन करायला लागतं. आणि प्रत्येक पक्षाचे ज्येष्ठ नेते, म्हणजे आता आपण जे सांगितलं की 2 वेळा खासदार 1 वेळा आमदार असलेले किरीट सोमय्या हे सुद्धा म्हणतात की मुस्लिम आणि हिरवा. जर का या भाषेत ते बोलत असतील तर न्यूयॉर्कला जोहरान ममदानी हे मेयर झालेत. आपण आपल्याच चॅनेलवर, मला वाटतं आपणच तेव्हा अँकर होता, आपली यावर चर्चा झालेली आहे. आणि जर का न्यूयॉर्क, अर्थात माइंडकरजी तुमचा हा मुद्दा महत्वाचा आहे आणि अशा चर्चेला आणि विशेषतः निवडणुकीच्या प्रचाराला सामोरं जात असताना भाजपने त्यांची भूमिका मांडली, मनसे शिवसेनेची वेगळी भूमिका, शुक्लांची वेगळी भूमिका. तरी तुलनेनं मला आश्चर्य, प्रेक्षकांना शुक्ला नीट माहीत नसतील पण माझा त्यांचा व्हॉट्सअपवरती त्यांचे मेसेजेस मी वाचत असतो, खूप शांतपणे, आणि 2.5 वर्ष हिंदी असावा, 2.5 वर्ष मराठी वगैरे असावा असं ते व्हॉट्सअप मेसेजेसमध्ये लिहित नाही. तिथे ते एकदम भडकाऊ त्यांची भाषणं असतात. पण या निमित्तानं आपण इतके निर्ढावलेलो आहोत का की उत्तर भारतीय म्हटलं की त्यांना, म्हणजे ते शब्द जरी केला तरी आपल्याला भीती वाटावी किंवा अरे यांचा नाव घेतल्यामुळे आपल्याला मराठी दूर होतील का, मुसलमानांची मतं मिळाली हा शब्द वापरला तर आपल्याला कोणीतरी वाईट टाकेल का,
असं जनरलायझेशन सामान्यकरण होणं हे चांगल्या समाजासाठी मात्र चांगलं नाही. निवडणुका येतील जातील, आपण तर पाहिलंच आहे काल काय झालेलं ते. मात्र या जखमा मात्र समाज मनावरती अशा राहू नयेत एवढीच अपेक्षा. या चर्चेसाठी अजीत जी तुमसे, अभ्यंकर जी तुमसे, सुनील शुक्ला जी आपका भी बहुत बहुत अभिनंदन, वंदन, स्वागत आपका, और जयंत माइंडकरांचे सुद्धा आभार. इथेच थांबूयात. पाहत राहा पुढारी न्यूज.